सगळाशी येते आहे अधिकार, सगळाशी येते आहे अधिकार, कलियोगी उदार हजाने 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे विरमळला कलियुगी उद्धार हरिजन में विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवे मला अंगास खटकाच बसला पाहिजे कारण वाजवाय दोन्ही वजनदारच आहेत ना अशी. म्हणजे इकडं मारुती आणि इकडं भीम कुणीच कोणाला कमी नाही. आणि मग अशी वजन इकडं असलं बी इथं वजन पडतं ना पुढं असं सुंदर. मग गायक वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रंग देवता निर्माण करण्याची ताकद. हा आणि मग आणि ही सेवा कशी असते, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी आणि मग सकळाशी येते. इथं सत्ता फक्त काय बलुतेदारांचा असा विषय नाही, फक्त कोणीतरी पुढं होऊन सेवा करायची या हेतून आपण सगळे वामन भाऊंचे भगवान बाबांचे भक्त या न्यायानं हा नामयज्ञ अत्यंत आनंदामध्ये अशा कठीण काळामध्ये संपन्न करत आहोत. हे आपल्या गावचं परम भाग्य. विठ्ठल टाळी 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 टाळ. आणि म्हणून सुंदर असं नियोजन बोल नका. अभंग तुकोबा यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि पुण्यवंत होण्याचा सोपा उपाय. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुकोबा म्हणे पुण्यवंत जर व्हायचं असेल तर सज्जनाचं नाव घ्या. प्रश्न पहिला, पुण्यवंत होण्याची गरज काय? काय गरज काय व माणसाला पुण्याची गरजच काय? बरं खायला पुण्य लागतं का? पुण्य खायला लागतं का? नाही. अन्न लागतं. अन्न वस्त्र निवारा. माणसाच्या मूलभूत 3 गरजा कोणत्या आहेत? अन्न वस्त्र. मग पुण्याची गरज काय? बरं आतली मंडळी बोलू नका, थोडी शांतता. आणि मग पुण्याची आयुष्यामध्ये आवश्यकता नेमकी काय? विडल आता खरं सांगा, सध्या समाजामध्ये पुण्यवंताला किंमत आहे का धनवंताला किंमत आहे? धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. जय हो, क्या बात. सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. अरे पुण्यवंता लागे असं नाही ना, इथं गाथा सांगतोय. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यती वचन. अरे सगळे तुमचं वचन मान्य करणार. तुम्ही बोललेला शब्द असं लोक नुसतं पदरात जाणार, पण कोणाचा? धनवंताचा. समाजात किंमत धनवंताला आहे का पुण्यवंताला आहे? धनवंताला आहे. तू म्हणता आज कसे? उदाहरण, मोठी सभा बसली, सप्त्याची मीटिंग, एकच खुर्ची शिल्लक आहे आणि एक वारकरी आला आणि एक आमदार आला. तुम्ही खुर्ची कोणाला देणार? नोट आहेत ना. म्हणजे तर पुण्यवंताला किंमत आहे का? नाही. बरं तुम्ही तुमच्या गावावरून पाथर्डीला जायला बसला, तुमच्या खिशात रुपये नाही, इष्टीत बसला, पाथर्डीला जायचंय. कंडक्टर म्हणला तिकीट, ह्यो म्हणला पैसे नाहीत, पण मी आज हरिपाठ करून आलोय, मी जेवढं हरिपाठाचं पुण्य कमवलंय तेवढं तुम्हाला दान, फक्त पाथर्डीला सोडा. तो कानाखाली हानी निघ. इष्टीत पुण्य चलतंय का? पुण्य जर कुठंच चलत नाही तर मग पुण्यवंत व्हायची गरजच काय आहे? विठ्ठल टाळी 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 टाळ. ऐका, धनवंताला किंमत आहे मृत्यू लोकात, पण पुण्यवंताला 3 लोकात किंमत आहे. धनवंताला फक्त हित किंमत आहे आणि धनाला, ऐका, धनाला 3 मर्यादा.
काळाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. काळाची मर्यादा, धन पैसा काळाची मर्यादा आहे त्याच्या. 2016 साली नोटा बंद झाल्या सगळ्याला माहिती आहे. 500 आणि 1000च्या नोटा परत चालल्या का? जुन्या नाही का? धनाला मर्यादा आहे ना, काळाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे. भारतातला रुपया अमेरिकेत चालत, तिकडे काय डॉलर आहे. देशाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. हितं कमवलेलं धन पुढच्या जन्मात नेता येतं का? अहो पुढं नेता येत नाही म्हणून ते खरं धनच नाही. मग खरं धन कोणतं? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. देवी जोडाचे चरण, जोडी देवाचे चरण, देवी जोडाचे परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. महाधन कोणतंय? परमार्थ महाधन हे खरं धन आहे. जोडी देवाचे, अहो देशाची काळाची जन्माची मर्यादा त्या धनाला. पुण्याला काळाची मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही आणि जन्माचीही मर्यादा नाही, कारण संपत्ती हितच राहणार आहे. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या हित राहणार आहे. पण आपल्या बरोबर जे येतंय पुण्य, मेल्यानंतर यमराज आणि चित्रगुप्त जो आपला हिशोब करतात तो धनाचा करत नाही, हिशोब पुण्याचा करतात. पुण्य तिथं चालतंय. विठ्ठल या तिन्ही मर्यादेच्या पुढं पुण्य आहे. म्हणून माणसाला आयुष्यामध्ये पुण्याची फार गरज आहे. याचं कारण, या कोरोनाच्या काळामध्ये मोठी मोठी माणसं गेली, पण त्याच्यातून आपण वाचलो. कारण आपलं काय होतं? माना अथवा न माना, आणि 2 लाटेतून वाचलोय, ही लय मोठं भाग्य आहे. त्याच्यामुळे आता तरी फ्रेश बसा, असं रिलॅक्स, असं जड बसू नका कीर्तनाला. असं हसून खेळून रिलॅक्स, टाळी फिळे. एक तर माझ्या कीर्तनात हसतो नव्हतो, टाळ्या वाजिना. म्हणलं कारण टाळ्या वाजना, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? कर्ज होस तर बोंबलत हिंडला, येत्यात किती जात्यात किती, पैशाचा हिशोब असले कर्ज होईन का? 10 कमवून 5 खर्च करा, कर्ज होईन? अजिबात नाही. 20 कमीतो 70ची पितो. मी आला ना 50ला उघड, मग का कर्ज होणार नाही? आणि चिंचपूरमध्ये तर कुणाच कर्ज नसन, जरी झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जवाल्याला लय फुटलं गाड्या. ती म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज भेटलाय. नाहीतरी लॉकडाऊन मध्ये आधारच महत्वाचा आहे. विठ्ठल म्हणून आनंदी जगायचं. कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतात, गर्दीत घुसता येतं. माणसाच्या जन्मात येऊन खूप हसा, तरुणपणात परमार्थात घुसा, म्हणजे तुमचा कापणार नाही खिसा. त्याच्यामुळे असं रिलॅक्स बसायचं. कारण एवढ्या मोठ्या महामारीतून वाचलोय, हे आपलं लय मोठं भाग्य. कारण आपलं पुण्य शिल्लक होतं. आणि म्हणून आयुष्यामध्ये जरी तुम्हाला लौकिक दृष्टीनं पुण्याची गरज दिसत नसेल, तरी अध्यात्माच्या दृष्टीने पुण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून तुम्हाला पुण्यवंत व्हावंच लागल. पण महाराज, पुण्यवंत होण्याचा सोपा मार्ग आम्हाला सांगा. अभंगाच्या पहिल्या पुण्यवंत भाव, पुण्यवंत भाव, पुण्यवंत क्या बात पाले महाराज. हो हा ताई ताई. पुण्यवंत भाव, जय भगवान बाबा. पुण्यवंत
तुटी माझा रूट माझा रूट हे गे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी वाचा तुटी पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत जर व्हायचं असेल, ऐकणारी सुद्धा डोलायच लागली होती. म्हातारी माणूस सुद्धा पाटका हलवीत होती अशी होती. आणि मग हे आनंद आहे. गाये नाचे वडे आपुले छंदे मनाच्या आनंदे आवडीने पुण्यवंत व्हावे. पुण्याची गरज का? 3 मर्यादा पुण्याला नाही. लौकिक दृष्टीने त्याचा अर्थ नाही, आध्यात्मिक दृष्टीला पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग पुण्य पाहिजेच, पण पुण्यवंत व्हावे. पुण्यवान म्हणत नाही, वान हा एक प्रत्यय, वंत अनेक वचनी प्रत्यय. वंत म्हणजे आमाप, पुण्यवंत व्हावे. पण उपाय लगेच आहे, घेता सज्जनाची नावे. बस सज्जनाचं नाव घ्या, लगेच पुण्य. मग सज्जन कोण आहे? मला ती लय गण लावतो, लय गण लावतो म्हणजे सज्जन असलच. गण लावून काय कानी लग्न मोडल्यात. माळा घालून राज्याला मोटरी दुसऱ्याच्या इरीत ढकल्यात, पाय पा पडतो, किबली चोरतो. अरे ही काही सज्जन आहेत का? लक्षणं तशीच पण गुण तसा नाही ना. मग सज्जन कोण आहे? कृपाळू सज्जन तुम्ही जन, कृपाळू सज्जन तुम्ही जन, कृपाळू सज्जन हो हो तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन 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 हो हो तुम्ही संत जन, हा हा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढ्या कृपादान तुमचे माझा, एवढ्या कृपादान तुमचे माझा, एवढ्या कृपादान तुमचे माझा, एवढ्या कृपादान तुमचे माझा. आठवण जय भगवान बाबा, द्यावी पांडुरंग, जय वामन भाऊ. आठवण तुम्ही द्यावी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही पांडुरंग, हे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण पांडुरंगा, पांडुरंगा. कोण आहे सज्जन? ऐ ऐ ऐ चिल्लर क बस, हे पोरं सांभाळायचं लय आगाऊ. सगळ्यात भयानक जर जगात कोण असेल तर बारकाली पोरं. ते गाप कोण काय बोलते आणि त्याचा नियम नाही. हे कीर्तनात कालवा करायचं, मला गबस ती माझ्या मला तूच गप मला. आणि म्हणलं कीर्तन कोण करणार? मला मी करतो. एका प्रश्न विचार, मला विचार. मला म्हणला रावणाला तोंड किती? म्हणलं 10. मग ते एका अंगाव कसा झोपत असेल? माझी अक्कल बंद झाली म्हणे. ती काय डोक्याला डोकं लावा, त्यांची बुद्धी लई चॅप्टर असते. ती एक पोरगा मला म्हणला अशी कोणती गोष्ट आहे पुढं आल्यावर महाग जात नाही? म्हणलं मला नाही येत ते. मला किती सोपं आहे, डिहिरी. एकदा वाढल्यावर कमीच, मग पाठ व्यायाम करावा लागतो. म्हणजे ही अशी चॅप्टर असते, ती कुठं डोकं लावते आणि त्याचा नियम नाही. एका गुरुजीने चला पाटे पाटे दवबिंदू का पडतात? दैवावर पडतं ना पाठ पडतात, दवबिंदू का पडतात? ती पोरगा मला पृथ्वी स्वतः भोवती फिरती आणि फिरता फिरता तिला घाम येतो म्हणून ती पडते. आता हे उत्तर रे त्याचं असली याट काय पोरण काय तरा. एक पोरगा असं शाळेतलं कालवा करायचं. गुरुजीने बापाला फोन करून सांगितलं पोराला आवरा. बापले रागावला. पोरग घरी आले, म्हणला उद्यापासून जर वर्गात नाटकं केली तर कमराचा बेल्ट काढूनच हाणीन तुला. पोरगा म्हणला हाणूच शकत नाही पप्पा, तुम्ही बेल्ट काढून हाणूच शकत नाही. बाप म्हणला का? बेल्ट काढल्यात तुमची पॅन्टच गळणार रे. या
त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याला डोकं लावायचं म्हणजे लय अवघड खेळ असतो. त्याच्यामुळे त्यांच्यावर चांगले आता चंचल बुद्धी असते थोडाफार, ते इकडं वळवळ करीत असते. पण कीर्तनाला आले तर हेच भाग्य म्हणावं लागेल, कारण आज महाराष्ट्राला आपल्या संप्रदायाला बालगोपाळ आणि तरुणांची खऱ्या अर्थानं गरज आहे, कारण संस्कार ह्या वयात होत असतात. म्हणून वामन भाऊंकडे सुद्धा आज तुम्ही एकच मागा, आईचा पुत्र देई गुंडा, ज्याचा लोक झेंडा, त्याचा लोक झेंडा, त्याचा लोक झेंडा. असा पुत्र देई गुंडा, त्यासाठी लोक असा पुत्र देई गुंडा, एकच असावा पण वंशाचं नाव उज्ज्वल केलं, नाही तर पोरं नसलेली बरी. जर असल चांगली बजरंगबली सारखं एकच वाघ होता. दुसऱ्याच्या गावात गेल्यावर माणसं डिरिंग करीत नाही, गप्प बसते. पण ह्या पठ्ठ्यानं दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची, अशी रत्न असावी. आणि बजरंगबली तेवढी पावर का, तर ती आईचं दूध प्यायला होता. अयो दूधच नाही, आता बाटली. जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली. विठ्ठल 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 आईच्या दुधात बी पावर होते. अंजनी मातेचा दुधाचा थेंब असा दगडावर धाड दिशेने दगड, ताड दिशेने दगडाला सुद्धा चीर पडली होती. त्या दुधात पावर कशी असते. आणि असं वज्रशील दूध प्राशन केल्यावर काय लागतंय पावर. अंजनेचा तपासा ठेव, अंजनेचा तपासा ठेव, महारुद्र आले पोटे, महारुद्र आले पोटे, अंजनेचा तपासा ठेव, चलो अंजनेचा तपासा अंजनीच्या तपासाठी आई भाग्यवान आहे. तप केलंय तप. आता तप नाही जप नाही, आता मालिकान व्हॉट्सअप आहे. त्याच्यामुळे पोरं जलमलं की म्हणतात मोबाईल कुठे. कारण तसं शुद्ध बीजा फुटी फळे रसाळ गोमटी. आपला विषय चाललाय सज्जन कोणतं. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. या जगामध्ये कृपाळू सज्जन फक्त संत आहेत. संत हेच सज्जन आहेत आणि सज्जन जे असतात तेच संत असतात. मग घेता सज्जनाची नावे. का पण भगवान बाबांना विसरत नाही, का वामन भाऊंना विसरत नाही, तर घेता सज्जनाचे. अहो त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला पुण्य, पुण्यवंत व्हावे. भाऊंचं नाव घ्या तरी घेता सज्जनाची नावे.
भगवान बाबा कुणाला म्हणायचं आहे का? 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्रे आणि 11वं मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा शोधून काढला गाभा, त्यांचं नाव भगवान बाबा. गाभा शोधून काढलाय म्हणून भगवान बाबा. आणि यमाला सुद्धा नाम संकीर्तनाचा दिला खाऊ, त्यांना म्हणायचं वामन भाऊ. हा, यमाला सांगितलं ग बसतो आता शायनिंग हाण नको आमच्या पुढं. हा, म्हणजे एवढी पावर. गेले दिगंबर ईश्वर युती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अजूनही भाऊ त्यांच्या विचारानं, त्यांच्या तत्वानं आपल्यामध्ये अजूनही जागृत आहे. विडल घेता सज्जनाची नावे. नाव घ्या, नाव कुणाचं सज्जनाचं, यडपटाची नावं घेऊ नका. आणि नाव सुद्धा चांगलं असावं, काही बोगस नाव नसावं. आणि जसं नाव आहे तसं वागणं बी असावं, नाही तर नाव शांती नसलेली भांडणं आणती. काय उपयोग आहे नावाला? नाव निर्मला, घरादाराला बुर्रा आला, दसरा काढकी कावा तरी. नाव ज्ञानेश्वर आणि प्याल्यावर सापडत नाही, घर नुसता डुलतच येतो. काय त्या ज्ञानेश्वरला करायचंय? पिऊ नका रे तरुण पिढीला सांगणे, व्यसनापासून दूर राहा. खातो गुटखा, वाईट खाण्याचा जिबीला चटका, खेळतो जुगार माटका, संसार होतो ना फाटका. अरे देणं व्यसनाला झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन, तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लेवर फुटन, पण भाऊंच्या दरबारात आला तर बंधन तुटन. पण चांगल्या कामात येत नाही, दुसरीकडे गेल्याशिवाय राहत नाही. मूर्खांच्या संगतीला नादी लागू नका. हे पेताडं खाताडं वाटोळ करते. ती सुरुवातीला तुम्हाला पाचत्यान ताडी, तुमची वळखत्या नाडी, दारूची लावत्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावणं त्या दारूला काडी, धरण्यानोबा तुकोबाची जोडी, मग कळण परमार्थाची गोडी. मूर्खांच्या नादी लागून आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा ना. चांगल्याची नावं घ्या, संगत चांग घेता सज्जनाची. संगत सुद्धा त्यांचीच करावं, अशी कोणाची संगत करण्यात मजा नाही. आणि म्हणून पुण्यवंत नाही, पुण्यवान नाही, पुण्यवंत व्हाल. पण घेता सज्जनाची. मग नुसतं नाव जरी घेतलं लगेच फायदा नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. किती फायदा आहे हो नाथ बाबांचा येतेस. नका पाहू गुणदोष, झालो दास पाय, शरण शरण एकनाथा, पायी माता ठेवीला. अहो घेता सज्जनाची नावे. काय नाव ताकद आहे? तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता काव्ययाम, नाम घेता काव्ययाम. धन्य तुकोबा, धन्य तुकोबा. नाम घेता काव्ययम, नाम घेता काव्ययम. समर्थ समर्थ. नावातच वजन आहे हो. तुकाराम तुकाराम नाम घ्या. थर कुण अंगाव काटा कुणाच्या यमाच्या. गीता सज्जनाची. हा मग संत महात्म्याचं स्मरण केलं तरी तुम्ही पुण्यवंत व्हाल. मग इतका मोठा फायदा आहे. काय नुसतं नाव घेतलं तरी पुण्य मिळतंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझी वाचा ही त्या नामापासून दूर जाऊ शकत नाही अभंगाच्या दुसऱ्या. घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, जय हो. माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. महालाभ फुकासाठी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे
माझी वाचा हे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी 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 बस इतका जर महालाभ असल नाव घेतल्या पुण्यवंत होतय तर माझी वाचा निघे माझी वाचा तुटी तुटी म्हणजे अंतर बस त्या नामापासून माझी वाचा अंतर असं लांब जातच नाही का तर महालाभ भोका एवढा मोठा लाभ जर फुकट होत असेल तर काय गरज आहे लांब जायचं महालाभ भोगासाठी निघे माझी वाचा तुटी पण वाचेनं सुद्धा सत एक तर संताचं भजन करावं किंवा देवाचं भजन करावं आपल्याला संत नाही देव नाही नुसतं गावचं कुटानं गावात अहो लई याडपट असतात म्हणे हे वाच्याचा चांगला उपयोग करावा असं काही बोलतात याडमाट म्हणे कुठं आडवं लावायचं एखादा माळ घातला गेला पंढरपूरला भाऊंच्या हे सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद त्याच्या मनात परिवर्तन माळ घातली इको कमी करायचा आणि मग परिवर्तन झाल्यावर गावाने सत्कार ठेव का नाही त्याला टोचून बोलतात वाचेव सांगतो बरं का वाचा किती वाईट आहे लोकांची थपला काय बुका रेटला काय गंध घातली गाळ्या तर तुळशीची माळ वाजवी देवाच्या नावानं टाळ आणि केलं बुक्यानं कपाळ काळ ते म्हणतो आयो नसते घातली तर बरं झालं असतं रे ती येरीमध्ये पाहायला जातं आणि अशी उलटी बुडी घेतं आणि माळे तळाला सोडतं आणि परत म्हणतं माझी माळ आला का पावतानाच गेली नाही काढली तो वाचा हे बोलून बोलून लोक ह्यांग करतात पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका म्हणून समाजाला उपदेश करताना तू खबर काय म्हणतात आता तरी पुढे आज आता तरी पुढे हाती नका करुणाच्या आयुष्याचा सगळ्याच्या पायामध्ये सगळ्याच्या पायामध्ये सकाळच्या पायामध्ये फुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा करा शुद्ध करा मागचं सोडा ना आता सावध व्हा 6वा दिवस आहे आज किती जणांनी माळा घातल्या औंदा कोरोनात काढल्या यो लय पटलं गाड्या आय 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 गालायच्या सोडा काढल्या रे काढल्या 18 वर्षे पंढरीची वारी करते मला न गे मला काढायची का मला जगायचंय माळा काढून आणि तसलं नॉनव्हेज खाऊन कुठं कोरोना जात असतो काय कुठं लोक डोकं लावते आणि त्याचा नियम नाही विचित्र आहे समाज एक तर घालू नका आणि घाडलेली काढू नका अवघड आहे बुवा. आणि मग आता तरी पुढे मागचं सोडा आता सावध व्हा वाचा काही बोलतात लोक काही बी आणि मला तर काही विचारतात मी बारीक आहे ना जरा महाराजांनी खपक्याच्या खपके दिसत नाही म्हणजे जेव्हा गेलो त्या ताई मला म्हणल्या मलाच विचारलं महाराज कधी येणार आहेत मी म्हणलं मी पुढं आले ती माग नाही येणार आता ओळखूच येत नाही ना बरं त्यांचं तरी काय दोष आहे मी असा बारीक आणि मग लोक काय विचारतात मला एक मला कीर्तन करताना कंबार का बांधता मग काय नरड बांधाव का काय म्हणजे काय चित्री माणसं एक मला जेवताना ताटाच्या कडेनं पाणी का फिरवता म्हणलं मुगी आत येऊ नये म्हणा त्याला सांगताच काय अशी आडवी चालणारी लय असतात असे सहजच बोलतात वाचा पण झटकाच बसतो सहजच बोलणार एक कीर्तन मी एकदा कीर्तन सांगितलं जसं पेराल तसं उगवतं आता खरंच आहे काय चुकलं माझं पेराल तसंच उगवतं ना ती म्हणलं तुमचं चुकलं म्हणलं का पेराल तसं उगवत ना म्हणलं काय म्हणणे मग शेंगदाणा पेरल्यावर टरखालं कसं काय येतं
शेंगदाणा भुईमुगाचा आपण शेंगी तीन शेंगदाणा टाकतो ना आपण पेरणी करताना आणि मग टाळकाला कसं घेतो डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे तुम्हाला म्हणायचं. अरे मी म्हणलं नाही ना डायरेक्टच जसं पेराल मग शेंगदाणाच आला पाहिजे. टरफलं कुठून येतं ती मला हलवून द्यायना उत्तरच द्या म्हणायचं. मी मला उत्तर देतो पण फुकाट नाही. मला चहा प्यायला गेलं त्याने चहा प्यायला गेलं नेलं मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणायचा फक्त चहा. तो म्हणला ठीक आहे. त्याने असा कपात चहा आणला मला धर म्हणलं मला चहा पाहिजे. मला ही काय कपात चहा नाही नाही मला नुसता चहा पाहिजे. अहो कपातच चहा नाही ना मला फक्त चहा दे ना कप कशाला देतो. तो म्हणला बिघडला का काय कपाशिवाय चहा कसा येईन म्हणलं टरखल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन. ते म्हणलं आयो तुमच्या कुठं नादाला लागा मग तुला आधी कळत नव्हतं का. याडपट असतात म्हणा अनंत वाचाळ भरळ ती भरळ काय तया कैचा गोपाळ पावे आहे. आणि असली वाचेने काही बरणाऱ्यांना काय देव प्राप्त होतो का ना अजिबात नाही. म्हणून वाच्या चांगल्या कामासाठी आपली सिनवा उगा कुठं काही बोलण्यात मजा नाही. एक तर बोलूच नाही आणि बोलायचं असेल तर चांगलं बोला. काय बोला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल. बोलायचं असेल तर फक्त विठ्ठलच बोला. तुकोबाऱ्यामध्ये बोलण्याची नाही आता देवावी न काही नको. माझी वाचा एक तर देवाचं किंवा एक तर संताचं भजन बाकी मला काहीच नको. कारण हितच खरा लाभ आहे महालाभ भोगासाठी. आणि मग महालाभ हा संतांच्या स्मरणामध्ये आहे हे छत्रपतींना कळालं. म्हणून छत्रपतीने सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारांची संगत का केली तर महालाभ भोगासाठी विडालं. विठ्ठल जय काय गरज होती छत्रपतींना जगद्गुरु तुकोबारांची संगत करण्याचे याचं एक कारण आहे महालाभ फुकासाठी घेता सज्जनाची नावे. छत्रपतींना सुद्धा कळालं बस पुण्यवंत व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा तुकोबारांसारख्या महात्म्याची संगत आणि त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि छत्रपतींचे 50% मावळे तयार करण्याचं काम तुकोबारांच्या अभंगाने केले. पायिकाचे अभंग वाचा. तुकोबारांची वाणी इतकी प्रखर होते की या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तुकोबारांच्या अभंगांचा उपयोग अशा पद्धतीनं झाला की लोकांच्या मनामध्ये स्वराज्याची निष्ठा जागृत झाली मावळे तयार झाले. आणि ते सुद्धा 18 पगड जातीत होते. नव्याचा जीवाजी रामोसे जयसाजी बामणाच्या बारी मराठीचा तानाजी हरजांच्या बारी वडारे समाजी रोज इंदलकर सगळ्या जाती धर्मातली माणसं होती पण राजांसाठी प्राणार्पण करायला का तयार होते गेले. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. फुकाच्या टाळ्या तरी जरा जोरात वाजवा की का टाळ्याला टोल नाका भरायचा या आम्ही इतका जीव काढायचा टाळ्या. मातीबद्दल जरा स्वाभिमानानं अभिमान ठेवा. 18 पगड जातीतली माणसं होती. आणि आता शिवजयंती जरूर करा भगवान बाबाची जयंती जरूर करा त्यांच्या विचाराची जयंती करा तर त्यांना खरा आनंद आहे. आता शिवजयंती आली की राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी का नुसते भिड्या फुकाय आला का काय म्हणजे तू नेमका करतोय काय बुवा. तरुण पोरं जरा सावध व्हा. बाहेरचे हिथं येऊन पोटं भरतात. आंध्रचं बोरं ठोकते केरळचं हाव भरते राजस्थानचं जिलमवते पंजाबचं गहू कापते नेपाळी राखवलदार करते. आंध्रचं बोरं ठोकतंय केरळचं हवा आणि आपलं दारू पिऊन डिजेला बजाव. अरे कीर्तनात नाचा नाचू कीर्तनाच रंग नाचू कीर्तनाच रंग नाचू कीर्तनाच रंग नाचू कीर्तनाच रंग नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हा हे नाचू कीर्तनाचे रंगी हे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाच रंग ज्ञानदीप लावू जग नाचू कीर्तनाच रंग ज्ञानदीप लावू जग नाचू कीर्तनाच रंग ज्ञानदीप लावू जग नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंग
नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तन कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हित नाचलं पाहिजे हो. म्हणजे एखाद्या पोराला म्हणलं टाळगी ते म्हणतो मी सायन्सला मग तुला लय अक्कल आली का काय? तू म्हणजे जगाच्या वेगळं शिकतो का काय? ज्ञान विज्ञान आज्ञान तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सगळ्याचं सार ज्ञानेश्वरी आहे. म्हणून उठ तरुणा जागा हो वारकरी संप्रदायाचा धागा हो. आणि एक सांगणे छत्रपती शिवाजी महाराज परत येतील का हे सांगू शकत नाही, पण तुमच्यातला राजा जर जागा करायचा असेल तर 3 वाक्य आज या धर्माच्या मंडपाखाली चित्तात तुमचे अनुकरण करा. एक तरुण युवकांनो, कष्टाचे आणि परमार्थाचे जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. थोड्या दिवसामध्ये तुम्ही जसाल शिवाजी महाराज. कष्ट करा, कामाला काय लाजायचंय, कोणतंही काम करायचं, नीती ठेवा. आता आहे का नीती? अजिबात नाही. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं काटकाळी, खोटं बसतं पाठकोळी. हा नीती फिती तसलं काय राहिलं नाही. जपानमध्ये चोर पकडाचं मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडाचं मशीन पाकिस्तानात नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडाचं मशीन महाराष्ट्रात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं. आपली माणसं म्हणजे लय डेंजर माणसं म्हणजे. हा हा एक जणाच्या घरात माश्या झाल्या, लय त्रास द्यायच्या असं जेवताना. ते गेलं बाजारात आणि एक जण माश्या मारायची पावडर घेऊन काय बसलं होतं. 2 रुपयाला पुढे, 2 रुपये. एक जण पुढे घेतली, खोलायला लागला. ऐकणार मला हे तर पुढे सोडायची नाही का, पावर कमी होती. मग माश्या कुठल्या मारायच्या? घरच्या. मग तिथंच पुढे सोडायच्या. इथं कोणालाच तिथं पुढे सोडून दिलं. लोक म्हणजे खरं असं भाऊ. गेलं घरी गेल्या पुढे सोड. एक जण जेव्हा बसलं, बायकोला मला ती पुडी सोड. पुडी सोडली, त्याच्यात माश्या मारायची पावडर नव्हती, त्याच्यात चिठ्ठी होती, त्याच्यात लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने माश्या मारा. आता ही काय औषध आहे तेव्हा? नुसता लबाडीचाच धंदा येणार राव. म्हणजे कुठं नीती भीती तसलं काही राहिलंच नाही म्हणा. सगळं वाटोळच झालंय. म्हणजे ऐका कलीचे महिमान, पापा देते अनुमोदन. हा आणि हे फार कठीण आहे. ही कोरोना कशाचा झटका आहे? मग ही आपलंच आपल्याला केले कर्म झाले त्याची भोगा. लई येडेवानी करीत होती माणसं, लई. कधी 2001च्या मार्चच्या महिन्याच्या आधी अशीच करायची. आपण देव फिव सगळं झूट आहे म्हणाय, तसलं काय नाही. असा खटका बसला, आता म्हणते देव हाय रे. मान्यच करावं लागेल ईश्वर इतकं विज्ञान पुढे, पण अजून सुद्धा त्याच्यावर रामबाण औषध निघणं म्हणजे काही एवढं सोपं आहे का काय? लय विज्ञान पुढे गेले. मग बरं, मला एक म्हातारी भेटली, म्हणली होय व महाराज ह्यांना लाटा येणार आहेत, हे कळतंय कसं काय? बघा आता म्हातारी म्हणली ह्यांना औषध कळाना, तिसरी येणार, दुसरी येणार, सांगत्यात त्याच टायमिंगला येते. म्हणजे ही लाट येते का आणत्यात? कशाचं काय राव, सगळी लबाडी नुसती. कशाचं काय इतकं कुठं असतं? नाही कोरोना नाही असं अजिबात नाही. ती काळजी घे, मास्क फिस्क लावा, सॅनिटायझर वापर, हे सगळं आरोग्याची काळजी घे. पण इतका कुठे त्याचा भावाचं घाबरून मी लिहिलंय. अयो, आणि क्वारंटाईन मी 14 दिवस. म्हणजे रामाला वनवास किती वर्ष होता? ती वर्षाचा आता दिवसावा आला या. बरं, राम वनवासाला जाताना बी बाहू संघ होता, बायको होती. हिथं तसं नाही ना. बायको लांबून भाकरी देते अशी खा. एका माता माऊलीने पळीला बांबूच बांधला होता लांबूलाचा. ती अशी बघुल्यातून घ्यायची ना, अशी टाकायची. त्याच्या डोक्यावर होतच नव्हती. अरे नाही रे, नाही कोणी कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे
नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सख्य सोयरे. बहीण कुणाची कोण कुणाचे सख्य सोयरे. ती जाशील आणे जाशील वेगळ्या प्राण्या प्राण्या सारा मायेचा बाजार रे सारा मायेचा बाजार रे. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कोणी कुणाचा. हे नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. कोरोनाने दाखवून दिले रे. नाही कुणाचे बहीण कोणाचा भाव कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे अंती जाशील प्राण्या मायेचा बाजार. लय अवघडे. आणि मग अशा कठीण काळातून सावरलोय आणि हे सप्त करणं लय अवघड आहे. आणि तुमच्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत, कारण मोठ्या मोठ्या गावचं सप्त बंद आहेत. पंढरपूरची यात्रा कॅन्सल आहे, आळंदीची यात्रा झाली नाही, पण तुमच्या चिंचपूरमध्ये 7 दिवसाचा सप्ताह झाला आणि आज गावामध्येच पंढरपूर झाले. ही भाऊंची आणि भगवान बाबांची कृपा आपल्याला आशीर्वाद आहेत, म्हणून गावचं पंढरपूर ही करण्याची ताकद संतांमध्ये. मग का आपण तिथून लांब पळावं. नेघे माझे वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महालाभ जर फुकट होत असेल तर का आपण त्यांचं स्मरण करू नये. तुम्ही आम्ही स्मरण करतो, यात काय नाही बोले. देव सुद्धा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अहो देवाला सुद्धा असं एकदा लय बोर झाला, असं टेन्शन झालं म्हणजे उदास झालंय म्हणलेले. नामदेवराय म्हणले मग नेमकं करायचं काय. म्हणले असं आराम भेटल असं ठिकाण सांगा. म्हणले निवांत रिलॅक्स. नामदेवराय सांगितले तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल, विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावं कल्पावरी विश्रांती घ्यावं. नाम म्हणे देवा चला तया ठाया. नाम म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी विश्रांती घ्यावया. कल्पावरी विश्रांती घ्यावया. कल्पावरी विश्रांती घ्यावया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि मग म्हणले लय टेन्शन आले, बोर झाले ना, मग आराम पाहिजे ना. चला नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. पण कुठं 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मिळा हो सुख सोहळा. पण ठिकाण कोणतं. आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव. म्हणजे संत काय सांगतात, तुम्हाला विसाव पाहिजे का जीवाला. हा पाहिजे. जाऊ देवाच्या देव देईल विसावा. आपल्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला विसावा देवाकडे, पण देवाला विसावा नामा म्हणे देवा चला तया
हा, देवाला विश्रांती संतांकडे आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात विश्रांतीचा ठाव फक्त संतांच्या चरणावर भाव ठेवा. अभंगाच्या तिसऱ्या चरण. विश्रांतीचा भाव, विश्रांतीचा ठाव, क्या बात क्या बात. विश्रांतीचा ठाव, 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 हा विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पाय संता तुया भाव नेघे माझी वाचा तोटी, नेघे माझी वाचा तोटी, विश्रांतीचा भाव पायी संताची भाव नेघे माझी वाचा तोटी, नेघे माझी वाचा तोटी. क्या बात है, क्या बात है. डोक्यावनं चाललंय का काय. याला सम म्हणतात विठ्ठला. विश्रांतीचा ठाव, तुम्हा मला विश्रांती देवाकडं, देवाला संतांकडे. पायी संताची अभाव, आपल्याला सुद्धा विश्रांती संतांकडेच आहे. आणि मग आपल्याला विश्रांती कुठे? भाऊंकडे विश्रांती, भगवान बाबांकडे. ह्यांच्या आपण कृपेखाली त्यांच्या मायेची पाखर आपल्याला मिळाली. आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या जीवाला विश्रांती. संसारात विश्रांती नाही हो, नुसता राड आहे. मग काकड्यात चाले संसार दुःख मुळे, तिथं बी इवळा इवळच चौकडे गुळ, विश्रांती नाही कुठे मर्ची. म्हणजे किती अवघड आहे बघा ना तुम्ही. म्हणजे संसारात विश्रांती नाही ना, नुसती पळापळ आहे म्हण, नुसती पळापळ. काहींची लग्न जमाना म्हणून पळापळ आहे. लग्नाचं तर लय अवघड आहे रे. ज्यांची झाली त्यांचं लय बरे, ज्यांची अजिबातच झाली नाही त्यांचं बी लय बरं आहे. पण ज्यांची लग्न जुळून लग्नाच्या तारखाशा 2-2 महिने पुढे आहेत ना, दिवाळी झाली अहो, फोनवर बोलू बोलूच मिली रे, फोनवर बोलू बोलूच मिली. वड्यात जाऊन बोलते, वड्यात. त्याला सटवाय कळना, मावलाय कळना, झुटी कळना, मुसोबा कळना, कचाकच वड्यातलं देव तुडीवतो. परत म्हणतो देव तुडीवला काय. हँग झाली पोरं त्या फोनच्या नादात. लग्नाचं लय अवघड झालं. आणि लग्नाचं का अवघड झाले? मुलींची संख्या झाली कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड. आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं टमाट्याला नाही. आता 80ला कॅरेट आहे, म्हणजे 25 किलो 80 रुपयाला. म्हणजे हिशोब करा, लय मारा नाही शेतकऱ्याचं. ह्यांना लय मार्केट आहे पोरींच्या आयांना, कारण पोरी कमी, पोरं जे झाली लग्न जमाना पोरं. त्याच्यामुळं कुठं लग्नाला गेले की त्या नुसत्या शायलिंग खांत्यात, नाकात नतला झटका, आणि डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हां, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां बघा आता आया कुठून नियम काढलाय काय नको तुम्हाला. लय अपेक्षाच वाढल्या हो ह्यांच्या.
इंद्र भिंद्र काय पोरग म्हणजे जरा अपेक्षा लिमिट ठेवा. आणि पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा का लग्न होणार नाही. सध्या सत्य वस्तुस्थिती अशी, पोराला पैसा कमी असू द्या, कोण खात नाही पैशाला. लोकांचा विचार असा आहे, पोरगा निर्व्यसनी का, संस्कारिक आहे का, धार्मिक आहे का, देऊन टाका पोरगी. पैशाकडे आता लोकांची उलट आता मानसिकता बदलते. लई पैशावाला आणि रोजच पित असेल, काय दिवा लावायचा आहे देऊ. मुलगा निर्व्यसनी बघितला पाहिजे. पोरांना सांगतो तुम्ही क्वालिटी ठेवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS PSI कलेक्टर, प्रांत होताला ठेवा, ग्राम आर्मीत भरती व्हा, निवित पोलीस खात्यात भरती व्हा. पोरीच्या बापाचा फोन इन कधी करायचंय. बोंबलं थिंडतो, तोंडात मावा फुटका चष्मा बंद पडका, मोबाईल ढाब्यावर जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापावर डोळं वाटारतो, दिसन त्याच्या गुड्यात आणतो, गावातून मोटरसायकली ताणतो. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. असला तर तो पियाले अंग हलवतोय. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळं या. त्याच्यामुळे जरा क्वालिटी ठेवा. आणि काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा. खटक्यात लग्न जमतंय. म्या जमिवली कर्जत मधल्या आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न. हा एक जण मला लग्न, म्हणलं मी जमितो, मला काय करावं लागेल. म्हणलं माळण बुका. म्हणलं खरंच सांगा माळ घातल्यावर जमन का. म्हणजे मी जमितो, घाल माळ. त्यांनी बारीक मान्याची माळ. म्हणलं बारीक माळ घातल्या पोरगी बारीकच मिळेल. मला ना मोठी पाहिजे. मग टपाऱ्या मान्याच्या माळा, एवढा लच मनी, कचाकच मनी झोपताना हाडकाला रुतायचं. मला लय रुत ते. म्हणलं लग्न रुतून द्या, रुतून द्या. लग्न म्हणलं गडी लोकच व्हायचा. बुका लावायचा असा बारीक. म्हणलं मोठा लाव आणि कपाळ काळ म्हण की लग्न लावतो. एवढाच बुकान टापाऱ्या माळण दोतारण न्यारून टोपीन असा बगळा बनवला पांढरा फेक. कुठं कीर्तनाला गेलं की मी पुढं त्यो माग. काही दिवसांनी ती पुढं मी माग. लोक त्याच्याच पाया पडायची, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला किंमतच नाही. आणि कीर्तन संपल्या लोक इच्छा आयो महाराष्ट्रात दुसरे आणि हिथं माऊली संघ आलेलं या. आणि मग लोक विचार करायची, पोरग माळकरी दिसतंय, बुका लावतंय, धार्मिक असन, वारकरी कुटुंब आहे, निर्व्यसनी असन, संस्कारिक दिसतंय, देऊन टाका पोरगी ह्याला. 10 पोरांची जमिवली. हिथं जर कोणाचं जमत नसल यो चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यात फायनल. मला लग्न जमायचं टेन्शन आहे. तुमची तत्व तुमचं लग्न जमाय मदत कर. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याच्यामुळे सात्विकतेचं अंग पाहिजे. आणि हे तुम्ही जाणा म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पण आचार विचार उच्च ठेवा. आणि संतांच्या संगतीमध्ये संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव. मग संतांजवळ आपल्याला विश्रांती. मग संतांना कुठं विश्रांती. विडोपार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये पुंडलिका भगवान भगवान बाबा संत वामन भाऊ पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महादाव सोगाजळ. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. भाव ठेवा भाव. कारण तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. भाव जर असेल, देवाने सांगितलं पै भक्ती मी एक जाणे तिथं सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलत या. अर्जुना बाकीच्याला आम्हाला काय पेटवायचं नाही. आम्हाला फक्त भक्ताचा भाव पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, बाकी काहीच नको. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. श्रद्धा फार महत्व. तुमची श्रद्धा आहे, तुमचा संतांच्या चरणाजवळ भाव आहे. म्हणून हा एवढा सोहळा आहे. आणि अशा सोहळ्यामध्ये चांगले विचार आपल्या जीवनामध्ये आणा. परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. म्हणून सगळ्या महिला मंडळाला पाया पडून एक 2च वाक्य त्यांनी ठेवा. सासांना सुनाला सांगतो, सासूने सुनाला लेक माना, सुनाने सासूला आई माना. सासाला सांगतो, दुसऱ्याचं लेकरू आईबाप सोडून तुमच्याकडे आले या. सुनबाई थोडंफार चुकत असतं, कमी जास्त होत असतं, तुम्ही लेकीला समजून घेता तसं समजून घ्या. सुनांना सांगतो चुका करायचं कमी करा. आणि तुम्ही चुकल्यावर आई जशी बोलल्यावर राग मानित नाही तशी सासू बोलल्यावर राग मानू नका. हायच काय त्याच्यात. लई सोपं आहे पण कळत नाही ना.
आणि माझं ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे, लग्न जमवताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची आणि सुनाची पत्रिका जुळते का आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं रे, ते कसलं असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हाल होते. ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलत, आईला म्हणतं तुझंच खरे. बायकोकडे गेलं की बायकोलाच बोलतो, बायकोला म्हणतं तुझंच खरे. आणि दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरे, मरण का. 3 वाक्य सांगतो, आई बी खुश, पत्नी खुश, बाप खुश, सासरवाडी उडे हाणणार. पण 3 वाक्य तरुण मुलांना ध्यानात ठेवा. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, आणि व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या सुनांना सांगणे, घरी गेल्या आजपासून सगळ्या सुनांनी सासूला आत्याबाई तसलं म्हणायचं बंद करायचं. आत्याबाई फिताबाई तसलं म्हणायचं, आई म्हणायचं डायरेक्ट. आई घरी गेल्या आई आई धरू का तुमचं पाय. म्हातारी मनीने माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय. ते म्हणायचं, आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तू माझी आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. आणि मग म्हातारी म्हणते, बाया दुसऱ्याचं लेकरू आलं मला आई म्हणतं, मग तू कशाला चपात्या करते. हो की बाजूला मी आहे की स्वयंपाक करायला. मीली म्हातारी चपात्या करू माणसांना. अय सुना, जरा कान खोल के सुना, सासूलाच आई माना. म्हणून घरात एक विचार ठेवा, गोनाई राजाई दोघे सासू सुना, दामा ना माझा ना बापले, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. जिथं एक विचार आहे तिथंच भगवंत आहे. पण एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. 150-150 माणसाची कुटुंब आहेत अजूनही महाराष्ट्रामध्ये, पण घरात एक विचार आहे तसा. 4 भाऊ जर एक असतील तर गावात सुद्धा त्यांचा दबदबा आहे. 4 भाऊ पण एकत्र आहे, पण एकी ठिकवा. कारण आपल्या भारताची जर काही श्रेष्ठत्वात असल, सैन्य कसं असावं हे चीनकडून शिकावं, कपटीपणा अमेरिकेकडून शिकावा, धूर्तपणा इंग्लंडकडून शिकावा, चिकाटी किती असावी जपानकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असावी भारताकडून शिकावं. म्हणून आपली संस्कृती, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका. ह्याचा असा तुला काय करायचं, दुसऱ्याचा कसा का असा ना, तुझा किती श्रेष्ठ हा जगाला सांग, दुसऱ्याला काय नावं ठेवतो. म्हणून तरुण पिढीला शेवटचं वाक्य सांगतो, संतांच्या विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुलं हेच करा, राष्ट्राची संपत्ती ना आदर्श तरुण टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. म्हणून त्यांची संस्कृती, आचार विचार जीवनामध्ये टिकवा, आणि तरच तुमच्या आयुष्यामध्ये विश्रांतीचा पायी संताची. का महाराज विश्रांती मिळते, पण कधी संताच्या चरणाभाव. म्हणून तर माझी वाचा तिथून लांब जात नाही का, तर नाव घेतल्यावर महालाभ कोणता, तर पुण्यवंत व्हावे. मग पुण्यवंत कोण होतो, ज्याचं पाप जातो तो. पाप गेला की पुण्यवंत झाला. मग संतांच्या जपानं पाप जातं अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे,